पिंपरी चिंचवड शहर हे याची ओळख मी आपल्याला सांगणं म्हणजे फार हे होईल, पण पिंपरी चिंचवड शहराची ओळख भाऊ ही खऱ्या अर्थानं 2014ला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि 2017-18ला ज्या वेळेस हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं. आज त्याची तुम्ही महापौर असताना त्या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन होते. याचा सगळ्यात मोठा आनंद मला आणि आज या ठिकाणी स्वर्गीय लक्ष्मीभाऊ जगताप यांची मला आठवण काढावी लागते. आमच्या दोघांना सगळ्यात जास्त आनंद या निमित्तानं होतो, कारण पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या खाली जरा लपल्यागत होती. पण 2017-18ला आपण प्रस्ताव केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर याचं वेगळं अस्तित्व आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण आणि पोलीस आयुक्त म्हणून चोबे साहेबांच्या माध्यमातून किंवा सुरुवातीपासून आतापर्यंत या शहरामध्ये गुन्हेगारीवर कंट्रोल करण्यासंदर्भात असेल. पाणी आणतोय, लोकसंख्या वाढती, कुणी राज्यकर्ते असेल तर पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला, तिसरं इंडस्ट्रीला आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला आहे. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चाललेले आहेत आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आता महेशने बोलताना सांगितलं, त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. 92ला मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला? 25 वर्ष झाली. प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि या इमारती आहे, अधिकाऱ्यांना विचारा, कितीदा बसत असतो, कितीदा चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका. एवढं काही कंजूसपणा दाखवू नका. मी तरी दिलदार आहे, ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो. आयुक्तालय मला वाटतं 15 ऑगस्ट 2018ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते, त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते. त्या बिल्डिंगला चोबे कितीदा बसलो आपण, कितीदा प्रयत्न केला. त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे. इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत. इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामा